वेलकम विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या 9वी इंग्लिशच्या या सेशनमध्ये. आपण आपल्या कालच्या तासाला 1.5ला सुरुवात केलेली होती. वी हॅव स्टार्टेड इन अवर प्रिव्हियस पीरियड 1.5 द नेकलेस. वी आर ऑन पेज नंबर 24 आणि आपण आता पुढच्या भागाला सुरुवात करूया. पेज नंबर 24 वरचा जो शेवटचा पॅराग्राफ आहे तो आपला पूर्ण झालेला होता. त्याच्या पुढे आपण आता सुरुवात करू. He hadn't thought of that. He stammered. Up to now, we have seen that there is Matilda, a girl born in a poor family and married in a poor family. But her dreams are very big. She wanted to marry a rich person. She wanted to live in a big mansion. She wanted to wear rich clothes. But nothing happened all that. On the other hand, she got poor condition in all the sectors. So she was always living in a sad mood. And one day her husband brought her an invitation card. After reading that invitation card, she got upset. Why she got upset? Because she said that she don't have proper clothes and proper ornaments to wear to go to that function. So she was very sad. And her husband did not expected this reaction from his wife. So he did not thought this reaction from his wife. So he had not thought of that. असं काहीतरी रिस्पॉन्स त्याच्या पत्नीकडून मिळेल असा विचार त्याने केलेला नव्हता. ही स्टॅमर्ड तो चाचरला. तो चाचरत बोलला. तो थांबत बोलला. काय बोलला तो थांबत? Why? The dress you go to the theater in, it seems very nice to me. त्याने सांगितलं की आपण थिएटरला जाताना तू जो ड्रेस घालतेस तो तर चांगला आहे. आणि हे बोलून झाल्यानंतर when he watched the reaction of his wife, then what happened? He stopped. तो थांबला. He stunned. तो स्तब्ध झाला. Distressed to see his wife crying. जेव्हा नवऱ्याच्या तोंडून तिने हे ऐकलं की तुझ्याकडे एक आधीचा ड्रेस आहे, मग तिला कळलं की आता हा तर काय आपल्याला नवीन ड्रेस घेऊन देणार नाहीये. म्हणून मग ती दुःखी झाली. ती रडायला लागली. आणि मग हे पाहिल्यानंतर तिचा जो हजबंड होता तो सुद्धा बिचारा दुःखी झाला. ही स्टटर्ड. तो चाचरला. तो बोलला हळूहळू, व्हॉट इज द मॅटर? लेट अस सी मॅटिल्डा, हाऊ मच वुड अ सुटेबल ड्रेस कॉस्ट? तो दुःखी झाला तो पण बायकोला रडताना पाहून. आणि तो चाचरत बोलला, हळूहळू बोलला की लेट अस सी हाऊ कुड अ सुटेबल ड्रेस कॉस्ट? एखादा नवीन जर चांगला ड्रेस तुला घ्यायचा आहे तर त्याला किती पैसे लागतील असं त्याने मॅटिल्डाला विचारलं. शी थॉट फॉर अ मोमेंट. मॅटिल्डाने थोडासा विचार केला. कम्प्युटिंग द कॉस्ट. मनातल्या मनात ती किती पैसे सांगायचे याला असा विचार करत होती. कम्प्युटिंग द कॉस्ट अँड ऑल्सो वंडरिंग व्हॉट अमाऊंट शी कुड आस्क फॉर विदाउट अन इमिजिएट रिफ्युजल. त्वरित नकार. अशी कोणती अमाऊंट सांगावी याला की ज्या अमाऊंटला हा त्वरित नकार देणार नाही, आपल्याला होकार मिळेल याच्याकडनं. अशा अमाऊंटचा ती विचार करायला लागली. ॲट लास्ट शी अँसर्ड हेजिटंटली घुटमळत तिने उत्तर दिलं. तिने काय उत्तर दिलं? आय डोंट नो एक्झॅक्टली बट आय थिंक आय कुड डू इट विथ 400 फ्रँक्स. तिने सांगितलं की ॲक्च्युअल किती पैसे लागतील मला काही कळत नाही आहे, पण लगभग 400 फ्रँक्स मला लागतील एक नवीन ड्रेस घ्यायला. ही टर्न अ लिटल पेल. he turned a little pale.
जेव्हा 400 फ्रँक्स असं त्याने ऐकलं तेव्हा त्याचा चेहरा उतरला. का उतरला त्याचा चेहरा? बिकॉज ही हॅड बीन सेव्हिंग दॅट एक्झॅक्ट अमाऊंट टू बाय अ गन फॉर हंटिंग समर इन द कंट्री नियर नांतेरे विथ अ फ्यू फ्रेंड्स. जेव्हा त्याच्या बायकोने त्याला 400 फ्रँक्स मला नवीन ड्रेस घ्यायला लागतील असं सांगितलं तेव्हा या क्लर्कचा चेहरा पडला. का पडला त्याचा चेहरा? वाय ही टर्न अ लिटिल पेल? बिकॉज ही एक्झॅक्टली सेव्हिंग दॅट अमाऊंट टू बाय अ गन फॉर हंटिंग समर. त्याच्या मित्रांसोबत तो नांतेरे नावाचं जो एक प्रदेश होता त्याच्या जवळच्या जंगलामध्ये उन्हाळ्यामध्ये शिकार करण्यासाठी म्हणून जाणार होता आणि त्यासाठी तो एक गन विकत घेणार होता आणि एक्झॅक्टली तेवढीच अमाऊंट त्याने सेव्ह केलेली होती आणि म्हणून ते ऐकून त्याचा चेहरा पडला. हाऊएव्हर ही सेड, व्हेरी वेल, आय कॅन गिव्ह यू 400 फ्रँक्स बट ट्राय टू गेट अ रिअली ब्युटिफुल ड्रेस. पण आता रडणाऱ्या बायकोला शांत करायचं म्हणून मग त्याने सांगितलं की ओके, व्हेरी वेल, आय कॅन गिव्ह यू 400 फ्रँक्स अँड प्लीज यू ट्राय टू गेट अ रिअली ब्युटिफुल ड्रेस विथ दॅट मनी. तुला मी 400 फ्रँक्स देतो म्हणे आणि त्या 400 फ्रँक्सचा वापर करून तू काय करायचं आहे तर एक खरोखर चांगला ड्रेस तू विकत घ्यायचा आहे. द डे ऑफ द पार्टी ड्रीव नियर जवळ आला. पार्टीचा जो दिवस होता ना तो पार्टीचा दिवस जवळ आला. अँड मॅडम लॉयझेल सीम्ड सॅड. जसा जसा पार्टीचा दिवस जवळ येत होता तसं तसं मॅडम लॉयझेल कशा दिसत होत्या? सॅड, दुःखी दिसत होत्या. रेस्टलेस, त्या अस्वस्थ दिसत होत्या. अँक्शस, बेचैन दिसत होत्या. दो हर ड्रेस वॉज रेडी. जरी ड्रेस तयार झालेला होता कारण तिच्या नवऱ्याने तिला 400 फ्रँक्स दिलेले होते आणि त्या 400 फ्रँक्समध्ये तिचा ड्रेस तयार झालेला होता तरीसुद्धा ॲज द डे ऑफ द पार्टी ड्रीव नियर शी बिकेम सॅड, शी बिकेम रेस्टलेस अँड शी बिकेम अँक्शस. ती दुःखी झाली, ती बेचैन झाली, ती अस्वस्थ झाली. का अस्वस्थ झाली ती? बिकॉज दो शी गॉट द ड्रेस शी डोंट हॅव द ज्वेलरी, शी डोंट हॅव द ऑर्नामेंट्स. जरी तिला ड्रेस मिळालेला असला तरी तिच्याजवळ तिला ऑर्नामेंट्स मिळालेले नव्हते, तिला दागिने मिळालेले नव्हते. वन इव्हनिंग हर हजबंड सेड टू हर, व्हॉट इज द मॅटर? यू हॅव बीन ॲक्टिंग स्ट्रेंज दीज लास्ट 3 days. मग तिच्या नवऱ्याच्या काही लक्षात नाही आलं ते आपण तर घेऊन दिलेला ड्रेस, मग तरी का बरं नाराज आहे? म्हणून त्याने विचारलं की व्हॉट इज द मॅटर? वाय आर यू लुकिंग स्ट्रेंज फ्रॉम दीज लास्ट 2 or 3 days? मागच्या 2-3 दिवसांपासून तू विचित्र का बरं वागते? असं तो त्याच्या बायकोला म्हणाला, मॅटिल्डाला म्हणाला. मॅटिल्डा रिप्लाइड. मॅटिल्डाने काय उत्तर दिलं? आय एम अपसेट दॅट आय हॅव नो ज्वेल्स. माझ्याकडे दागिने नाहीत म्हणे म्हणून मग मी नाराज आहे. नॉट अ सिंगल स्टोन टू विअर. स्टोन, रत्न परिधान करण्यासाठी म्हणून माझ्याकडे दागिने नाही आहेत आणि एकही रत्न सुद्धा नाही आहे. आय वुड रादर नॉट गो टू द पार्टी. रादर, त्यापेक्षा मी पार्टीलाच जात नाही म्हणे. मग मटिल्डाच्या हजबंडने तिला सजेशन दिलं. मटिल्डाज हजबंड सजेस्टर. व्हॉट ही सजेस्टेड टू हर? यू कुड विअर फ्लॉवर्स. तू फुलांचा मेकअप करू शकते म्हणे. ही सेड, दे आर व्हेरी फॅशनेबल ॲट धिस टाइम ऑफ इयर. आणि सध्या त्याची खूप फॅशन सुरू आहे असं त्याने सांगितलं. पण ते काही मॅटिल्डाला आवडलं नाही. शी वॉज नॉट कन्व्हिन्स्ड. मॅटिल्डा कन्व्हिन्स झाली नाही त्याच्याने. मॅटिल्डा डिड नॉट लाईक दिस आयडिया. मग तिने काय केलं? व्हॉट डिड मॅटिल्डा डू टू गेट द ऑर्नामेंट्स? तिला ऑर्नामेंट्स तर पाहिजे होते. मग तिने काय केलं? द नेक्स्ट डे शी वेंट टू हर फ्रेंड्स हाऊस. तिची जी स्कूलमेट होती, श्रीमंत स्कूलमेट, त्या स्कूलमेटच्या ती घरी गेली अँड टोल्ड हर ऑफ हर डिस्ट्रेस, सॅडनेस, दुःख. मग तिचं जे दुःख होतं ते दुःख तिने
तिच्या त्या ओल्ड स्कूलमेटला सांगितलं. आणि त्या ओल्ड स्कूलमेटचं काय नाव आहे ते नाव इथं दिलेलं आहे, मॅडम फॉरेस्टियर. मॅडम फॉरेस्टियरने हे सगळं ऐकलं, तिच्या बालमैत्रिणीने हे सगळं ऐकलं. आणि मॅडम फॉरेस्टियर वेंट टू हर मिरर्ड वॉर्ड्रोब. मिरर्ड वॉर्ड्रोब, आरसा असलेलं कपाट. मॅडम फॉरेस्टियर तिच्या आरसा असलेल्या कपाटाजवळ गेली. टूक आउट अ लार्ज बॉक्स. एक मोठा लार्ज बॉक्स तिने बाहेर काढला. साहजिक आहे, तो लार्ज बॉक्स कशाचा असेल, तो ऑर्नामेंट्सचा असेल, तो दागिन्यांचा असेल. ब्रॉट इट बॅक, ओपनड इट अँड सेड टू मॅडम लॉयझल, चूज माय डिअर. तो जो मोठा बॉक्स होता, तो मोठा बॉक्स त्याने काढला, तो ओपन केला आणि या मॅटिल्डाच्या समोर ठेवला आणि तिला सांगितलं की तुला जे हवं असेल ते तू यातून चूज कर. फर्स्ट मॅटिल्डा सॉ सम ब्रेसलेट्स. सुरुवातीला मॅटिल्डाने त्यातले काही ब्रेसलेट्स बघितले. देन अ पर्ल नेकलेस, एक मोत्यांचा हार तिने बघितला. शी ट्रायड ऑन ज्वेलरी इन द मिरर. आणि ती सगळी ज्वेलरी तिने काय केली, आरशासमोर उभं राहून तिने ते परिधान करून बघितले, तिने ते घालून बघितले. आणि हे सगळं करत असताना ती काय म्हणत होती, यू हॅव नथिंग एल्स. तुझ्याकडे अजून काही नाही आहे का. मॅडम फॉरेस्टियर जी ती मॅडम फॉरेस्टियरने उत्तर दिले की वाय, येस, बट आय डोंट नो व्हॉट यू लाईक. माझ्याकडे भरपूर दागिने आहेत म्हणे, पण मला माहिती नाही की तुला काय आवडेल. सडनली शी डिस्कवर्ड इन अ ब्लॅक सॅटिन बॉक्स. मग तिला अचानक एका काळ्या रंगाच्या सॅटिनच्या बॉक्समध्ये काय सापडलं, अ सुपर्ब डायमंड नेकलेस. काळ्या रंगाच्या एका सॅटिनच्या बॉक्समध्ये तिला एक सुपर्ब डायमंड नेकलेस सापडला. अँड हर हार्ट बिगॅन टू बीट विथ अनकंट्रोल्ड डिझायर. अनकंट्रोल्ड डिझायर. आणि तो डायमंड नेकलेस पाहिल्यानंतर अनकंट्रोल्ड डिझायर, अनावर इच्छा तिची दाटून आली. तो हार आपल्याला पाहिजेच अशी अनावर इच्छा तो हार पाहिल्यानंतर या मॅटिल्डाची झाली. हर हँड्स ट्रेम्बल्ड ॲज शी टूक इट. जसा तो हार तिने तिच्या हातात घेतला तशी तिचे हात काय झाले, हर हँड्स ट्रेम्बल्ड, तिचे हात थरथरायला लागले. शी फासन्ड इट अराउंड हर नेक. फासन्ड इट, तिने तो आपल्या गळ्याभोवती परिधान केला. अँड स्टूड लॉस्ट इन एक्स्टसी. एक्स्टसी म्हणजे अत्यानंद, खूप जास्त आनंद तिला झाला. तो हार जसा तिने तिच्या गळ्याभोवती लावला तसा तिला एक्स्टसी, तिला खूप आनंद झाला. ॲज शी लुक्ड ॲट हरसेल्फ. स्वतःकडे पाहिल्यावर तिला खूप आनंद झाला. देन शी आस्क्ड अँशियसली, हेजिटेटिंग, तिला संकोच झाला. तिला उत्साह पण झालेला होता, आनंदही झालेला होता. आणि तिने संकोचत विचारलं की वुड यू लेंड मी जस्ट दिस. हाच हार तुम्हाला देशील का. आणि तिच्या मैत्रिणीने तिला उत्तर दिलं की येस, ऑफकोर्स, नक्की म्हणे, तू हार घेऊन जा. मग आनंदाने मॅटिल्डाने तिच्या मैत्रिणीला मिसेस फॉरेस्टियरला मिठी मारली. शी थ्रीव हर आर्म्स अराउंड हर फ्रेंड्स नेक रॅप्टरसली विथ व्हेरी हॅपीनेस. खूप जास्त आनंदाने. शी थ्रीव हर आर्म्स अराउंड हर फ्रेंड्स नेक रॅप्टरसली, देन फ्लेड विथ हर ट्रेजर. ट्रेजर म्हणजे संपत्ती. कोणती संपत्ती होती सध्या तिच्याजवळ, तो डायमंडचा नेकलेस तिच्या मैत्रिणीचा. तिला खूप आनंद झाला. आनंदाने तिने तिच्या मैत्रिणीला मिठी मारली आणि फ्लेड, पळाली. तो ट्रेजर तिने तिच्या सोबत घेतला, तिचा तो हार तिने सोबत घेतला आणि ती तिथून निघाली तिच्या घरी. द डे ऑफ द पार्टी अराइव्ड. पार्टीचा जो दिवस जो होता तो पार्टीचा दिवस आला. मॅडम लॉयझल वॉज अ सक्सेस. आणि पार्टीच्या दिवशी मॅडम लॉयझल वॉज लुकिंग व्हेरी ब्युटिफुल, व्हेरी ग्रेशियस विथ दॅट न्यू ड्रेस विच शी बॉट विथ द 400 फ्रँक्स. तिच्या नवऱ्याकडनं तिने 400 फ्रँक्स घेतलेले होते. त्या 400 फ्रँक्सचा ड्रेस आणि तिच्या मैत्रिणीकडनं घेतलेला
डायमंडचा नेकलेस, हे सगळं परिधान करून शी वॉज लुकिंग व्हेरी ब्युटिफुल. शी वॉज अ सक्सेस इन दॅट पार्टी. शी वॉज प्रेटियर दॅन ऑल द अदर विमेन देअर. जेवढ्या स्त्रिया त्या पार्टीमध्ये होत्या त्या सगळ्यांपेक्षा मॅडम लॉयझल वॉज लुकिंग प्रेटियर, एलिगंट, खूप जास्त सुंदर, ग्रेशियस, आकर्षक, स्माइलिंग अँड फुल ऑफ जॉय. शी वॉज लुकिंग व्हेरी एलिगंट, व्हेरी ग्रेशियस. She was smiling. Why she was smiling? Because she was more beautiful. She knew. When she entered that party, she come to know that she was looking very beautiful more than other women in that party. So she was smiling. So she was full of joy. म्हणून ती आनंदी होती, ती हसत होती आणि तिला खूप जास्त आनंद झालेला होता. शी डान्स्ड वाईल्डली. खूप बेभान होऊन ती नाचत होती. Why she danced so wildly? Because she was the success in that party. त्या पार्टीमध्ये सगळ्यांचा आकर्षणाचा ते केंद्रबिंदू होती. म्हणून she was danced wildly with passion, forgetting everything in the triumph of her beauty. Triumph of her beauty. तिच्या सौंदर्याच्या अत्यानंदामध्ये सगळं काही विसरून ती खूप बेभान होऊन तिथं नाचत होती. ब्युटी अँड सक्सेस फ्लोटिंग इन अ क्लाउड ऑफ हॅपीनेस. ती आनंदामध्ये होती आणि आनंद साजरा करण्यासाठी म्हणून ती बेभान होऊन नाचत होती. मॅटिल्डा अँड हर हजबंड लेफ्ट ॲट अबाउट 4 o'clock in the morning. ती पार्टी ओव्हर झाली, पार्टी संपली आणि मॅटिल्डा आणि तिचा हजबंड जो आहे त्यांनी 4 वाजता, पहाटे 4 वाजता सकाळ ती पार्टी हॉल जो आहे तो त्यांनी सोडला. When they were finally in the street, ते जेव्हा रस्त्यावर आले, they could not find a cab. कॅब म्हणजे टॅक्सी. त्यांना एकही टॅक्सी तिथे दिसली नाही. They walked down towards the scene. सीन हे एका चौफुलीचं नाव आहे तिकडच्या. ओके, ते त्या चौफुलीपर्यंत चालत गेले. सीन चौफुलीपर्यंत ते चालत गेले टिल द फाइंड वन. आणि तिथं पोहोचल्यानंतर त्यांना एक टॅक्सी मिळाली. दे वेर ड्रॉप्ड ऑफ ॲट देअर डोअर इन रू द मार्टियर्स. आता रू द मार्टियर्स हे त्या कॉलनीचं नाव आहे की ज्या कॉलनीमध्ये मॅटिल्डा आणि तिचा हजबंड राहत होते. आणि या रू द मार्टियर्सच्या या कॉलनीमध्ये त्यांच्या घरासमोर त्या टॅक्सीने त्यांना ड्रॉप केलं. अँड सॅडली इट वॉज ऑल ओव्हर फॉर हर. आणि ती जी आनंदी पार्टी जी होती ती आनंदी पार्टी हिच्यासाठी संपलेली होती. या मॅटिल्डासाठी आनंद जो होता, हॅपीनेस जो होता तो संपलेला होता. पुढे तिला एक खूप मोठा शॉक बसणार होता. कोणता शॉक बसणार होता? इन फ्रंट ऑफ द मिरर शी टूक अ फायनल लुक ॲट हरसेल्फ इन ऑल हर ग्लोरी. इन ऑल हर ग्लोरी. अभिमान. ग्लोरी म्हणजे इथे अभिमान असा अर्थ आपण घेऊ की ती अभिमानाने तिने स्वतःकडे एक फायनल लुक देण्यासाठी म्हणून आरशामध्ये तिने स्वतःकडे बघितलं. बट सडनली शी अटर्ड अ क्राय. शी अटर्ड अ क्राय. ती अचानक किंचाळली. अटर्ड अ क्राय म्हणजे काय? किंचाळली. का किंचाळली ती? वाय शी अटर्ड अ क्राय? बिकॉज शी लॉस्ट द डायमंड नेकलेस. तिच्या मैत्रिणीकडनं तिने जो उधार म्हणून एका दिवसापुरता परिधान करण्यासाठी म्हणून जो डायमंड नेकलेस तिने आणलेला होता तो तिने हरवलेला होता. शी नो लॉंगर हॅड द नेकलेस राऊंड हर नेकलेस. सॉरी, राऊंड हर नेक. तिच्या नेकच्या बाजूला तो जो नेकलेस जो होता तो नेकलेस दिसत नव्हता, तो पडलेला होता. आणि तिचा तो किंचाळण्याचा आवाज ऐकून तिच्या हजबंडने तिला विचारलं की व्हॉट इज द मॅटर? काय झालंय? She turned towards him, panic stricken. Panic stricken. खूप जास्त ती घाबरलेली होती आणि ती नवऱ्याकडे वळली आणि वळून तिने सांगितलं की आय नो लॉंगर हॅव मॅडम फॉरेस्टियर्स नेकलेस. तिने सांगितलं की मॅडम फॉरेस्टियर्सचा जो नेकलेस होता तो माझ्याकडनं पडला, तो आता माझ्याजवळ नाही आहे. ही स्टूड अप डिस्ट्रॉट. डिस्ट्रॉट म्हणजे गोंधळलेला. तो गोंधळला. त्यालाही कळत नव्हतं की काय झालेलं आहे. ही स्टूड डिस्ट्रॉट. व्हॉट? हाऊ?
दॅट इज इम्पॉसिबल. तो पण गोंधळला होता, त्यालाही कळत नव्हतं की काय झालेलं आहे, आणि तोही म्हणाला की हे शक्य नाही. आणि असं म्हणून ते दोघं बिकेम व्हेरी सॅड. ते दोघं सॅड झाले. ओके डिअर स्टुडंट्स, वी विल स्टॉप हिअर. वी विल स्टार्ट सेकंड पार्ट इन अवर नेक्स्ट पीरियड. तुम्ही स्वाध्यायामध्ये ॲक्टिव्हिटी पेज नंबर 27वर जी ॲक्टिव्हिटी पहिली दिलेली आहे, ती ॲक्टिव्हिटी पहिली आणि तिसरी, माफ करा, पहिली आणि चौथी ॲक्टिव्हिटी, या दोन ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत ना, त्या तुम्ही स्वाध्याय म्हणून, आजच्या भागावरती स्वाध्याय म्हणून सोडवायच्या आहेत. आणि आपण आपल्या पुढच्या तासिकेमध्ये भेटूया.